बाळू दादा जरा ताट देता. बाळू दादा अहो लक्ष कुठे आहे? ताट द्या ना. हो माझा फोन हरवलाय सोनांदीताई. अरे बापरे. रात्री कुणीतरी उचलून नेला की मी स्वप्न बघितलं, मलाच काही आठवत नाही. सगळीकडे शोधलं, सापडतच नाही. काय बाळू दादा, असेल घरातच कुठेतरी. हा आपलं काम झालं ना की आपण शोधूया. हा नका काळजी करू. भाऊजी वहिनी चहा घ्या. वहिनी काय करताय? आठवड्याचा मेनू. काय बघतेस? नाही ते गुरुवारी कढी भाताऐवजी तुम्ही पनीर पुलाव लिहिलाय. अगं असं काही असलं ना की आईंना जरा 2 घास जास्त जातात. नाही ते बरोबरच आहे, पण वहिनी मला काय वाटतं माहितीये का, उन्हाळ्यात तसं पुलाव वगैरे नको. कढी भात कसा तब्येतीला चांगला आणि पोटातनं गारवा राहतो त्याने. स्वानंदी हे देशपांड्यांचं नाही, जहागीरदारांचं घर आहे. कुठल्याही 2 घरात अंतर असतं आणि सासरी आलेल्या सुनेने ते समजून घेऊन त्याच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. नीलिमा काय झाले तुला? काय बोलतेस तू? मी याआधी बोलत नव्हते याचा अर्थ मला कळत नव्हतं असं नाही. आता मला सगळं कळलंय. मी मोठी सून आहे या घरची आणि त्याच मानात मला राहायला पाहिजे. ही हिच्या माहेरचे नियम इथे आणते. मग देशपांडे आणि जहागीरदारात काय फरक असणार आहे? वहिनी माझं काही चुकतंय का? आईंच्या ढासळत्या तब्येतीकडे बघ आणि तुझं तूच ठरव. हा बाळू दादा हे घे आणलंय. हा घे. अय हॅलो काय झालं? हा नाही ते अहो आम्ही आईंच्या तब्येतीबद्दल बोलत होतो. मला काय वाटतं माहितीये का, वातावरणातल्या बदलांमुळे आईंना त्रास होतो. पण वहिनींचं असं म्हणणं आहे की जेवणाची पद्धत बदलल्यामुळे. गेले काही दिवस मीही बघतोय आईची तब्येत वारंवार बिघडते. नाही वातावरणातल्या बदलांचं मला काय वाटत नाही, पण नील आणि स्वानंदीचं लग्न सुखरूप पार पडण्यासाठी तुला लग्नाला तयार केलं. पण नील आणि स्वानंदीचं लग्न करून ललिता काकूंना असं काय फायदा होणार होता? लोक तर खूप श्रीमंत आहेत, त्यांना कुठलीही चांगली मुलगी मिळाली असती. चांगली मुलगी नाही, मालदार मुलगी हवी होती. मालदार आणि देशपांडे. अगं तुझ्या बाबांच्या नोकरीमुळे तिचा गैरसमज झाला. तिला वाटलं यांच्याकडे भरपूर 2 नंबरचा पैसा आहे, स्वानंदी आपल्या घरात आली की तो पैसा आपल्याला मिळेल असं तिला वाटलं. काय पण लग्नानंतर ललिताबाईंचा भ्रमनिरास झाला आणि जेव्हा तिला कळलं की या स्वानंदीपासून आपल्याला काहीही मिळणार नाही, नीलला बरोबर स्वानंदीपासून दूर करण्याचा प्रयत्न तिने सुरू केला. आणि तिच्या ह्या कामामध्ये तू तू तिची सख्खी बहीण तिला मदत करतेस काय? तुम्ही इथे माझ्या खोलीत माझ्यासाठी आले की स्वानंदीसाठी? हा संपदा, मला दोघींची काळजी. विश्वास ठेव नको ठेवस. तुझी आजी मला मुलगी मानते. मी आत्या आहे ग तुम्हा मुलींची. पण स्वानंदीची मला खरंच काळजी नाही. समजूतदार आहे माझी पोर. मी आहे तिच्या पाठीशी. तिच्या आई बाबांचे आशीर्वाद आहे तिच्या पाठीशी. आणि मुख्य म्हणजे तिचा नवरा नील, त्याचं खूप प्रेम आहे तिच्यावर. कारण ती तू आहेस बाळा.
त्या ललिताच्या नादाला लागलीस, तिच्या जाळ्यात ओढली गेलीस, तू करंटीयस. हे सगळं तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगू शकता हो? अजून किती पुरावे पाहिजे तुला? ढीगभर पुरावे उभे केले, अजून किती पुरावे पाहिजे तुला? तू स्वानंदीचा द्वेष करते हे हळदी कुंकवाच्या दिवशीच त्या बाईने हेरलो आणि बरोबर स्वतःच्या जाळ्यात ओढलं तुला. वा, एक लक्षात ठेव संपदा, तुझ्यासारख्या आणि ललितासारख्या 100 बायका जरी एकत्र आल्या ना, तरी नील आणि स्वानंदीचं काही बिघडू शकत नाही. म्हणजे नील आणि स्वानंदीचं भांडण मिटावं म्हणून तुम्ही इथे माझ्या घरात आलाय? वेडी आहेस तू. त्यांच्यात भांडण नाहीच आहे म्हणून. ते चहाच्या पेल्यातलं वादळ आहे ग. वाफ निवली की भांडण मिटलं. प्रॉब्लेम तुझा आहे बाळा. महेश सारखा चांगला मुलगा सोडून दिलास ग तू आणि या खुराड्यात येऊन बसलीस, कोंडून घेतलं स्वतःला. काढ काढ डोळ्यावरचा चष्मा काढ, त्या ललिताचा काढ आणि स्वच्छ नजरेने बघ जरा आजूबाजूला. सोड तिचा नाच, सोड ग बायो, तिचा नाच सोड. वच्ची आत्या, उगाच माझ्यावर काही आरोप करू नका. संपदा, हा आरोप आहे की मनापासून बोलते? त्याचा जरा प्रामाणिकपणे विचार कर ग. ज्या फांदीवर बसायचं त्याच फांदीवर कुऱ्हाड नाही ग चालवू. नेमकं तेच करतेस, तेच करतेस, तेच करत आलीस आतापर्यंत. मला फार समजतं, असं समजणाऱ्यांची ना ही अशी अवस्था होती तुझ्यासारखी. काही अवस्था वगैरे झाली नाहीये माझी. मी व्यवस्थित सुखात आहे इथे. तर सुखात आहेस? हे 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 सुख का ग तुझं? हे सुख असं असतं का ग सुख? हा, हे हे असं असतं का ग सुख? हा, हे असं असतं? हे हे असं याला सुख म्हणतेस? हे याला 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 सुख म्हणतेस तू? संपदा, ज्या बाईचं मन विस्कटलेलं असतं ना, तिचं घर सुद्धा हे असं असं विस्कटलेलं असतं. म्हणून सांगते राणी, त्या बाईचं नाच सोडून दे ग. फार वाईट अवस्था होईल, मातेर होईल तुझ्या आयुष्यात. खरं सांगते, मी मनापासून सांगते. ना देशपांडे तुला दारात उभं करतील, ना देशमुख भीक घालतील. म्हणून सावध करते संपदा मी तुला. आणि हे शेवटचं. तुझी सगळी जबाबदारी तुझी. आणि एक गोष्ट, स्वानंदीला बर्बाद करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. आणि स्वानंदीच्या पाठीशी मी आहे, वच्ची आत्या. आणि वच्ची जिच्या पाठीशी असते ना, त्यांच्यावर कुठलंच संकट येत नाही. कारण वच्ची नेहमी सत्याची कास धरते आणि सत्य हा देवाचा प्रसाद असतो. हे कुठला चक्रव्यूह आहे? कशात अडकले मी? ललिता काकूने पुन्हा एकदा फसवलंय मला. वच्ची मावशी आल्या होत्या घरी की वादळ? बच्ची आत्या आल्या होत्या वादळ घेऊन. म्हणजे काकू त्या मला तुमच्याबद्दल इतक्या भडकवत होत्या ना, मी संतापून सगळं इकडे तिकडे टाकून दिलं. पण काय म्हणाल्या काय? ललिता तुझा वापर करते.